रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला DN साबळे, स्वागत प्रॉपर्टी। आज मी आपला जो फ्लॅट आहे तो वसंत विहार लोकेशनला काढायचा प्रयत्न करतोय। वसंत विहार लोकेशनला आशार एज नावाची एक बिल्डिंग आहे जी नवीच असणार आहे। ए आणि बिंग अशा दोनच विंगचं हे आशार एज नावाचं कॉम्प्लेक्स आहे। स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या सुविधा ह्या बिल्डिंगमध्ये उपलब्ध आहेत। आपण त्याच्यात एक हायर फ्लोअरला फ्लॅट काढतोय। फ्लॅट जर बघितलं तर 636 कार्पेटचा फ्लॅट असणार आहे। त्यासोबत पार्किंग असणार आहे, 8000 रुपये मेंटेनन्स असणार आहे। आणि ह्या फ्लॅटचं लेआउट कसं आहे ते थोडक्यात मला दाखवायचे। ह्याच्यात सगळ्यात चांगली खासियत ही आहे की हा जो फ्लॅट आहे ना, हा तुमचा सिलिंग हाईट वाईज जाणवतोय की हा खूप मोठा आहे। आणि हॉलमधनं जो व्ह्यू आहे तो असा आहे की तत्वज्ञान विद्यापीठचं मंदिर दिसतं आणि मग हे समोरचं धर्मवीर नगरच्या बिल्डिंग्स म्हणा किंवा मग बाकी हे कोलशेत रोड किंवा मी इकडला पारसिक नगर। आणि विशेष म्हणजे हा जो फ्लॅट आहे तुमचा सूर्य जो आहे सकाळचा, तो सूर्य सकाळचा हा आपल्या पूर्ण हॉलमध्ये, पूर्ण किचनमध्ये, पूर्ण बेडरूममध्ये त्या येणार आहे। आणि कारण की याची जी फेसिंग आहे, आपण जर फेसिंग याची बघितली तर साधारणतः बाहेर निघताना तुमचं असणार आहे आणि आतमध्ये येताना ईस्ट असणार आहे। आणि ज्या वेळेला बाहेर आपण येतो त्यावेळेला जर बघितलं तर 2 फ्लॅट समोर असणार आहेत, 2 फ्लॅट ह्या साईडला असणार आहेत। त्याच्यामुळे जर तुम्ही बघितलं तर लॉबीची साईड जी आहे, लॉबी जी आहे ती खूप मोठी आहे। त्याच्यामुळे मग असं जाणवतं की हाईट खूप आहे, याची सिलिंग हाईट खूप मोठी आहे। मग ज्यावेळेला आपण आतमध्ये येतो त्यावेळेला तुम्ही ईस्टला आतमध्ये येणार आहात। दरवाजाच्या साईजवरून तुम्हाला कळेल की किती मोठा दरवाजा आणि किती लांब दरवाजा आहे। आणि मग आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला इमिडिएटली त्या साईडला जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे प्रॉपर्ली छोटासा डायनिंग टेबल ठेवण्यासाठी इथे जागा आहे। आणि नंतर हा हॉल आहे। हॉलच्या साईडला आपण इकडे आल्यानंतर तुम्हाला इथे ही स्टँडिंग बाल्कनी आहे, जवळजवळ 1.5 फुटाची स्टँडिंग बाल्कनी मिळेल। आणि स्टँडिंग बाल्कनीमधनं जर आपण बघितलं तर तुम्हाला हिरानंदिनी मॅडोज किंवा मग ह्या मी दाखवल्या त्याप्रमाणे ह्या सगळ्या बिल्डिंग्स तुमच्यासमोर असतील। बाकी खाली जर बघितलं तर स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या सुखसुविधा खाली गार्डन छोटं आहे पण बाकी आहे मात्र क्लब हाऊस, गार्डन, लहान मुलांना खेळायला जागा आणि स्विमिंग पूल मोठा आहे तसा। आणि हे कसं आता इकडे जरी फ्लॅट आहे ते इकडचे फ्लॅट तुम्ही बघणार तर इकडचे फ्लॅटमध्ये तुम्हाला पैसे जास्त वाटणार आहेतच, कारण की इकडे जे फ्लॅट आहेत ते फक्त लोकेशनचे पैसे आहेत। इकडे वसंत विहार लोकेशन हे लोकांना भावतं, आवडतं, म्हणून मग ह्या साईडला जर आलात तरी आपण रिसेल फ्लॅटमध्ये जरी वसंत विहारला गेलो 30-35 वर्ष बिल्डिंगमध्ये तर साधारणतः 1.25 ते 1.30पर्यंत रिसेलचा तुम्हाला फ्लॅट मिळतो। तर मग ह्यांचं म्हणणं हे आता की आम्ही नवीन मायवन टेक्नॉलॉजी बनवून जर एवढे हाय राईज टावर बनवलं तर आम्हाला त्या पद्धतीने रेट पाहिजे। आपण ह्या मालकांना आम्ही कन्व्हिन्स करायचा 100% आपण प्रयत्न केला होता, पण प्रत्येकाचं डिमांड हे वेगळं आहे आणि ह्या एरियातला रेट पण तुम्ही त्याच पद्धतीचा असतो। मग इकडे जे किचन आहे हे किचन तुम्ही बघू शकता, डबल प्लॅटफॉर्मचं किचन आहे, गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे। पण हा फ्लॅट तसा वापरलेला नाही आहे फ्लॅट, तर तुम्ही बघू शकता हे वापरलेलं नाही, हे अजून हा असंच सगळं तसंच पडलेलं आहे। आणि मग तुम्ही ह्याचं किचनचं तुमचं ड्राय बाल्कनी बघितलं तुम्हाला अशा पद्धतीने हे इकडं मिळतं। आणि मग त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण ह्या किचनच्या ज्यावेळेला बाहेर साईडला येणार आहोत तर त्यावेळेला तुम्ही वरती बघू शकता इथं स्टोरेजसाठी जागा आहे, हे स्टोरेज। आणि खाली जर आलं तर हे तुमचे कॉमन बाथरूम, टॉयलेट सगळं आहे। आणि ह्या साईडला जर आपण केलं तर तुम्ही बघा इकडे परत अशा पद्धतीचं आहे, जे तुम्ही वापरात आणायचं म्हणलं तर आणू शकता। आणि ज्यावेळेला आपण ह्या साईडला येणार आहोत त्यावेळेला मग तुम्हाला हा वसंत विहारचा पूर्ण वसंत विहारची ही बिल्डिंग किंवा मग हे सगळं इकडं येऊर वगैरे हे सगळं तुम्हाला दिसतं। आणि हा वसंत विहारचा रोड तुम्हाला पोखरण 2 दिसतो। तर ह्या साईडचा हा असा विषय आहे। आणि जर आपण समजा आता इकडनं हे बंद करून जर आतमध्ये गेलो तर इकडे मग तुमचा एक कॉमन बेडरूम आहे, जो कॉमन बेडरूम तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं बनवलेला आहे। ह्या कॉमन बेडरूम असा मोठा आहे आणि ह्या साईडला परत तुमचं कपाट बनवण्यासाठी एक जागा आहे, जी चांगली मुबलक जागा आहे, असं नाही की छोटी जागा आहे। आणि ह्या साईडला मग स्टँडिंग बाल्कनी परत एक दिलेली आहे अधिक। मग ह्या व्ह्यू जो बघितला तुम्ही ह्या अशा पद्धतीचा व्ह्यू येणार आहे। ह्या फ्लॅटमध्ये एक खासियत आहे की तुमची ही सिलिंगची जी हाईट आहे ही नक्कीच 12 फूट असायलाच पाहिजे, कारण की ते फ्लॅटमध्ये आल्यानंतर जाणवतं। आणि मग तुमचा हा शेवटचा मास्टर बेडरूम असणार आहे। त्या मास्टर बेडरूमची एंट्री ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला इथं डायरेक्ट कपाटासाठी एवढी मोठी अशी जागा आहे, जी तुम्ही बघू शकता इमिडिएटली कपाट आल्यानंतर कपाटासाठी। कपाटानंतर तुम्ही इकडे आलात तर तुम्हाला हे टॉयलेट, वॉशरूम, बाथरूम जे आहे जॅगवारच्या फिटिंगसहित पूर्णपणे पद्धतशीर तयार करून ठेवलेलं
हे तुम्हाला अशा पद्धतीनं मिळेल. आणि मग हा तुमचा बेड वगैरे लावायला ही जागा, हा बेडरूम. आणि त्याच्यानंतर परत इकडे ही स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला मिळेल. आणि ह्या साईडचा हा अशा पद्धतीचा वार्षिक डोंगराचा व्ह्यू म्हणा किंवा कोळशेत रोड हा तुम्हाला पूर्ण इकडनं असा दिसेल. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. हा जो फ्लॅट आहे यांनी मालकांनी याची किंमत 165 निगोशिएबल ठेवलेली आहे. तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. जर हा फ्लॅट बघायचा असेल वसंत विहार लोकेशनचा तर मी हा फ्लॅट आपल्याला दाखवू शकतो. हा पण फ्लॅट वापरलेला नाही आहे. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. ईस्ट वेस्ट फ्लॅट आहे. जर तुम्हाला हा फ्लॅट बघायचा असेल तर मला फोन करा. मी याची चावी घेऊन तुम्हाला तो फ्लॅट दाखवेन. माझे कर्म मला चांगले करायचे आहेत. मी माझ्या कर्मातनंच आपल्याला सगळ्या कर्मावर विषय ठेवायचा आहे. माझे कर्म मी चांगले आणि चांगलेच करायचे आहेत मला. तर तुम्ही सगळ्या लोकांनी जर मला आशीर्वाद रूपी मला जर तुम्ही हे केलं तर खूप चांगलं होईल. जेणेकरून तुमच्या बघण्यानं, तुमच्या सबस्क्राईब करण्यानं मी अतिशय आनंदी होऊन अजून चांगलं तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी हे करू शकतो की बाबा सगळ्यांचं चांगलं होऊ दे. सगळ्यांचं चांगलं झाल्यानंतरच माझं चांगलं होणार आहे. त्याच्यामुळे माझी प्रचंड इच्छा आहे की आपण सर्वांनी मला मदत करावी. तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरी.